म्हणजे कांद्याचं तणनाशक तुम्ही याला मारलं, एका दिवसात तुम्हाला झटका दिसला. गोल फॉर आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही एसबीटीचं काय मारलं होतं? एसबीटीचे मी 2-3 प्रकारचे औषध मारले. एनर्जी मारलं होतं, सॉइल दिलं, फ्रूट बुस्टर दिलं. मग हे 3 मारलं तर बुडात सोडा ड्रिप काय हा, फवारा सॉइल काय मायक्रो बुळातनं सोळा दिलं म्हणजे ड्रिप मार्फत हा, आणला. हा. आणि वर एनर्जी आणि फ्रूट फवारा दिलं. त्याचे लगेच तुम्हाला काय दुसरं काय तिसऱ्या दिवशी नव्हत्या दिसायला. नव्हती फुटलेली. आणि पहिले पण आता इथं बघितलं तर इथे जवळ थोडं आज समजा या महिन्यामध्ये येतं ना, आपली जी सगळी नवी नव्हती फुटली बरोबर नाही, पण तरी सुद्धा अजून त्या पानांमध्ये जेवढी ताकद पैकी नाही बरोबर नाही. आता खटक बघितलं ही स्कॉर्चिंग मारलेले पानं तणनाशक गेलेले. आता हे नवीन शेंडा फुटला, याच्यावरती बघा पानाची कसं आहे. आता हा कवळा आहे पण ही पानं कशी सर्व नवीन आहे तणनाशक मारल्यानंतर. मग त्यांनी जे दिलं त्याच्यामुळे तुमची बाग काय झाली? बसली जगली. झाड असे आकसले का? असे आकातले कसले? आकाशले झाड म्हणजे माझ्याकडून तणनाशक फवारलं तुम्ही ह्याच्यावर कशावरती? डाळिंबावरच. कोणतं तण? लहान असताना त्यांना फवारलं. तणनाशक फवारलं मला औषध रोगर म्हणून फवारायला गेलो. पिरूची औषध ह्याची औषध लय होती, मला बाटल्याच ओळख नाही. एकत्र असल्यामुळं एक ओळख नाही. कोणत्या जेवढं तणनाशक कांद्याचं तणनाशक आणलं मी. कांद्याचं तणनाशक आणलं. मारलं. मारलं. मग काय तेहतीस तुम्हाला मिली कसं काय कळालं ते तणनाशक? पहिल्याशी काय कळलं, दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत इथनं वाट आहे. आलो तर बघा उभा राहिली, पोरण गाडी उभा केली, बघितलं काय झालंय. मला जळाली झाड, कसलं औषध मारले. मला काय माहिती बाटल्या ओळखून आली नाही. पुन्हा माघारी आलो आणि त्यानं बघितलं 10 बाटल्या. पुन्हा म्हणला ही बाटल्या मारल्या, हा ह्यातलं मारलं. कसं मिली मारलं? 30 मिली ना. बर. आणि दुसरी पावडर एक टाकली होती मला. पुन्हा ह्यांना फोन केला. मला सकाळी 6 वाजता त्यांचा फोन आलता की ह्यांच्या असं झालं. पण हे म्हणलं मी मात्र गेलो, संध्याकाळी 7 वाजता औषध पोस्ट करतो. बर. हा. बरोबर काय होत नाही. मग पुन्हा संध्याकाळी ह्याने औषध आणल्यावर पुन्हा काय फवारलं. 7 वाजता औषध फवारली संध्याकाळी. रात्री 7 हो, ला. रात्री पुन्हा 7 फवारली वाजता. बरंच नव्हतं. बर. मग समजा तुमच्या लक्षात आलं तणनाशक आज मारलं, उद्या लक्षात आलं हा आणि त्यांनी औषध जे आणून दिलं हा. ते मारलं तुम्ही संध्याकाळी. त्यावर पुन्हा कव्हर झालं. किती म्हणजे दुसऱ्या दिवशी कळालं कसं? ते कधी कळालं? तिसऱ्या दिवशी लागलं ती नव्हत्या फुटा त्याला. नव्हती फूट. तिसऱ्या हा. दिवशी नव्हती हो, फूट. तिसऱ्या तिसऱ्या दिवशी. म्हणजे कांद्याचं तणनाशक तुम्ही याला मारलं, गोल एका दिवसात तुम्हाला गोल. झटका दिसला. गोल फवार. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही एसबीटीचं काय मारलं होतं? एसबीटीचे मी 2-3 प्रकारचे औषध मारले. एनर्जी मारलं होतं, सॉइल दिलं, फ्रूट बुस्टर दिलं. मग हे 3 मारलं काय बुडात सोडा ड्रिप काय हा, फवारा सॉइल काय मायक्रो बुळातनं सोळा दिलं म्हणजे ड्रिप मार्फत आणला. आणि वर एनर्जी आणि फ्रूट फवारा दिलं. त्याचे लगेच तुम्हाला काय दुसरं काय तिसऱ्या दिवशी नव्हत्या दिसायला. नव्हती फुटलेली. आणि पहिले पण आता इथं बघितलं तर इथे जवळ थोडं आता झाडे केवढी होती त्यावेळेला? ही या गेलं. स्टेजमध्ये ती इथं. हिथं होती. इथपर्यंत हिथनं वाढलं पण. किती महिन्यात झाड झाले? 2 महिने. 2 महिन्यात झाले. आज समजा या महिन्यामध्ये येतं ना, आपली जी सगळी नवी नव्हती फुटली बरोबर नाही, पण तरी सुद्धा अजून त्या पानांमध्ये जेवढी ताकद पैकी नाही बरोबर नाही. आता खटक बघितलं ही स्कॉर्चिंग मारलेले पानं तणनाशक गेलेले. आता हे नवीन शेंडा फुटला, याच्यावरती बघा पानाची कसं आहे. आता हा कवळा आहे पण ही पानं कशी सर्व नवीन आहे तणनाशक मारल्यानंतर. मग त्यांनी जे दिलं त्याच्यामुळे तुमची बाग काय झाली? बसली जगली. चगाड राहिलं नव्हतं. चगाड सुद्धा जळलं होतं पाक. हे काहीच नव्हतं गबाळ. खाली गवत सुद्धा राहिलं नव्हतं बघा. पाक जळलं होतं. झाड किती? झाड किती होती? 600. आता हे 2 पाने बघा. हे जे तणनाशक मारून त्या अगोदरचे पान म्हणजे तणनाशक मारल्यावर पाणी, हे जे पाणी तणनाशकच्या नंतर आपण ड्रिप ऍप्लिकेशन दिलं म्हणून स्प्रेला गेली येणार बरोबर. खरंच झाड जगली का तुमची? म्हणजे खरंच आहे. आणि जर ते जर नसते मिळाली ती संजीवनी मिळाली बघा फेत गेली असती. परत होतो म्हणल्यावर गवत नको. हित नाही असं हित म्हणजे पूर्ण ही बिरातली जे पान होती ना तेवढी राहिली होती. जळायची नाही पाक जळली होती पण. कारण म्हणजे मी तुम्हाला म्हणलं ते डाळिंबाची तुटाय झालेली रोपा नाही गेली ती. हे आता यांचा जे मित्र आहे ते माझा मित्र दुकानात माझी भेट घेण्यात आला. त्यावेळेस मी म्हणलं फक्त जाऊन तुम्हाला रिझल्ट आल्यावर पैसे द्या म्हणलं, घेऊन जावा. सॉइल मायक्रो घेऊन आली, सोडलं, एकही रोप तुटा नाही. एवढा हे स्वतः व्हावं लागतं साहेब. कंपनीने नाही, तसं ना. माझा विश्वास वाढला. तुमच्या विश्वास नाही तुला ते मोठं नाही. एक बार बघायचे पण ह्याने पैसे घेत नाही. सोडून बघायचे आपल्याला. परत पडला तर तुमच्यावर उचलायचे नाही तर उचलायचं घ्यायचं नाही.
काय वाटलं आता बरं वाटलं. आता बरं वाटतंय परत अशी दुखी नको आता औषध आता तुम्हाला दिसते ही काय झालेली हा गेल्या दिवसात काय झालंय सडू सगळं झालं हो रिंग करून टाका निघतंय अजून. ती बी सडूच आहे आपला आणि हा मुळे आलेलं आहे. याला दर 3 महिन्याला दिसत हा थोडं खूप नाही करत आता 1 किलोमीटर बरोबर आहे. आता पूर्ण प्लॉट किती झाडांचा आहे की 5 झाडांचा. आणि सर्व शेती किती सर्व शेतात काय काय 10 एकर शेतामध्ये काय काय इतर पेरू होतात आणि बोसीन बर बर मग आता यांनी तुम्हाला जे जुडीचे प्रोडक्ट आहे बरोबर ना आता मग नुसते तेवढेच वापर या पिकावरती वापरताय की सर्व पिकांवर नाही ह्याच्यावर पीक होतात पिकावर मग याच्यामध्ये काय बदल जाणवला त्यांना शेतीपासून कुठून झाड स्ट्रॉंग स्ट्रॉंग झाड म्हणजे राहणार नाही झाड तुम्ही मागणी घेतली बघून झाली सॉइल सोडल्यावर झाडं दिसायला लागली उगवण्यासाठी. जी सैल दिलं सर्वात महत्वाचं तुमच्या झाडाला नवजीवन मिळाले जे डायरेक्ट जी तुम्ही तणनाशक मारून जे मरायला ते मिलीच असते हो. बऱ्यापैकी मिली असते आज ते झाड 100% नंतर त्याच्यानंतर काही अशी गेली का त्यामध्ये 100%. एक नाही एक झाला एक दिला सुद्धा होणार नाही झाड अख्ख्या भागात. बऱ्याच जणांचा याच्यावर विश्वास बसणार नाही तणनाशक मारले बांधले सर्व केलं. बघाल काय बघाल मी मारलो कळल्यावर असं कसं काय म्हणजे बाग वाचत नाही म्हणजे बाग वाचत नाही नाही लय वाईट म्हणजे काय 2 दिवस होतो बाग वाचत नाही म्हणजे मी फक्त मला माड्या करावा विश्वास दिलाय माड्या करावा विश्वास दिला तर मग म्हणलं मग कंपनी म्हणलं उद्या म्हणलं ह्यानी खात दिला का खाते झाड चांगली आली हो मी पहिले पुन्हा ह्यानी फवारा सांगितला फवारा सांगितलं एक बरोबर म्हणजे हे दीर्घकाळ झाड आहे 15-20 वर्ष याचं लाईफ आहे. फवारले गेले ना आधी झाड असे वाटतंय का असं बरोबर ठीक आहे त्याला थोडासा शॉक बसलेला बसलेला आहे पण समजा जर ते जर झालं असतं तर आणि जर आपण जी रेग्युलर ट्रीटमेंट जर केली असती तर आता ते थोडंसं वाढलं पण आता याला यापुढे कम्प्लीट जर 3 महिने मिळते 2 महिने मिळते एक दिवस करायचं फवारे घ्यायचे आता याच्यावर थोडासा म्हणजे पानं थोडेसे आकसेल बरोबर नाही हे कव्हर होतील याला वेळ लागणार कारण आपण जसं म्हणतो की एखादा पॉइझन घेतलेली पेशंट ते कव्हर व्हायला तसं टाइम लागतो बरोबर का नाही ते आतमधले सगळे आतडे जे असतील आपले ते खराब करतात तसंच हे तणनाशक सर्व पेशी खराब करून टाकतात कारण ते काय करतात तण जाळण्याचं काम करतात म्हणजे ते काहीतरी मारतात बरोबर म्हणून याच्या ज्या थोड्याशा पेशींचं हे झालेलं आहे त्याला वेळ लागणार आहे काय फ्रूट असेल क्रॉप असेल कोंबीची 8-10 दिवसामध्ये स्प्रे घे कारण त्याला जेवढं तुम्ही एनर्जी देणार आहे तेवढं झाड काय होणार फास्ट बरोबर नाही आणि जी मध्ये त्याची जी जीत झाली मध्ये त्याला जो स्टॉक झाला तो पण भरून निघायला वेळ लागला सर आता अशा गोष्टी कोणाकोणच होऊ नये जर तू त्यांना पण आणि अनुभव पण मग तुम्ही जी ट्रीटमेंट केली ती ट्रीटमेंट आपल्या सर्व शेतकऱ्यांना समजा एखाद्यातून झालं असं बाय चान्स तर तुम्ही काय केलं हे तुमच्याच तोंडून शेतकऱ्यांना ऐकायचे तुमचं एक नाव नंबर काय माझं नाव श्रीनिवासन डोले मुक्काम दामोद तालुका मला तुमचा एक नंबर आहे 30-25 आणि शिवम सरांनी तुम्हाला ही संजीवनी आणून दिली त्यांच्या शॉपचं नाव आहे त्या मित्रप्रेमला त्यांना असं काम आहे त्यांचं नाही बरोबर नाही तर एवढं छान तुम्ही काम करू आपल्या या शेतकऱ्यांवर काकांवर मावशीच्या चेहऱ्यावर हसू सरांच्या हसू हे फक्त तुमच्यामुळे बरोबर का नाही तर तुमचा एक नाव नंबर आणि शॉपचा ऍड्रेस सांगा नमस्कार मी शिवम शंकर सावंत माझं शॉप माड्यामध्ये आहे मित्रप्रेम कृषी केंद्र माडा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 88065484. तर बघा आता शेतकरी मित्रांनो काय होतं आपण ज्यावेळेस औषध ठेवतो घरामध्ये किंवा कुठे तर एक काळजी घेतली पाहिजे समजा कीटकनाशक तणनाशक प्रत्येकाला लागत आहे ऑर्गॅनिक असलं तर थोडासा परिणाम कमी होतो पण रासायनिक परिणाम खूप पटकन
आणि जास्त प्रमाणात होतो. खूप छान माहिती दिली सर्वांत. आपण एक पेरूचा